संपूर्ण स्थितीचा आढावा घेतलेला आहे। पुण्यामध्ये देखील आता मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। खडकवासला धरणामधून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे। प्रदीप, खडकवासल्यामधून पाणी सोडलंय, मुठा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। सागर अगदी बरोबर आहे। खरं तर बरोबर 4 वाजता खडकवासला धरणामधून 24,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे। मात्र आपण सध्या पाहतोय की जवळपास 20,000 क्युसेकच्या जवळपास पाणी जे आहे ते मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग केला जातो आणि त्यामुळे पुणे शहरामधला आपण पाहतो की मध्यवर्ती असणारा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। डेक्कनच्या परिसरामधला हा नदीपात्रातला रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पाटबंधारे विभाग त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, नदीपात्रामध्ये जी लावलेली वाहनं आहेत ते काढून घ्या। सध्या आपण पाहतो की याच ठिकाणी रात्री गणेश मंडळांचा ढोल ताशा पथकांचा सराव जो आहे तो सुद्धा चालतो। मात्र त्या ठिकाणी सुद्धा पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं पाहायला मिळतंय। आज रात्री कदाचित पावसाचा जोर असाच राहिला तर जिल्हाधिकाऱ्यांकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे नदीकाठच्या परिसरामध्ये राहणाऱ्या पुणेकरांनी काळजी जी आहे ते घेणं आवश्यक आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की बाबा भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। नुकताच हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता। मात्र खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय। धरण याआधी 100% भरलेला आहे, मात्र पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती केला जातोय। बरोबर 4 वाजता 24,000 क्युसेक वेगानं पाणी सोडल्यानंतर आणखी परिस्थिती जी आहे ती गंभीर होऊ शकते। त्यामुळे नदीपात्रामधली वाहनं जी आहेत ते लवकर काढून घेण्याचा नक्कीच प्रदीप, त्यामुळे पुणेकरांनी देखील सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।